समन्वयक समिती तालुका मुखेड ओबीसीच्या विविध मागण्यासाठी आपण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। तर यानंतर निवेदनामध्ये जे काही आपण मागण्या केलेल्या आहेत, जर ते मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या ओबीसी आंदोलन समन्वयक समितीच्या वतीने पुढील भूमिका काय असणार आहे? आज आम्ही दिनांक 9/10/2023 रोजी ओबीसी समन्वय समिती मुखेडच्या वतीने ओबीसीच्या विविध मागण्याच्या संदर्भात शासनाला जागे करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या धरणे आंदोलनामध्ये ज्या काही 7 मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाठपुराव्यासाठी शासनास वेळोवेळी निवेदनं देऊन आणि आमच्या भावना शासनाला कळवाव्यात असं आम्ही तहसीलदार साहेब राजेश जाधव साहेब यांना विनंती केलेली आहे। आणि या उपरी समजा शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर यानंतर मोठ्या प्रमाणावर मोर्चे आंदोलने करून रस्ता रोको करून आम्ही आमच्या न्याय मागण्या आमच्या पदरात पाडून घेणार आहोत। ओबीसी समन्वय समिती मुखेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। यामध्ये ओबीसी समाजाच्या काही प्रमुख मागण्यांसाठी हा धरणे आंदोलन होता। यामध्ये ओबीसी समाजाची जातीय जनगणना असेल किंवा जो आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जे वाद पेटला आहे त्या वादाबद्दल सुद्धा असेल। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण आमच्या ओबीसी समाजाच्या 27% आरक्षण सोडून त्याच्या व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही आमची प्रमुख आजची मागणी आहे। अन्यथा मुखेड तालुक्यातील असो या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तर आपली पुढील भूमिका काय असणार आहे? रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्यात येईल, ती रस्ता रोको होईल, म्हणजे तीव्र आंदोलन ओबीसी समाजाच्या वतीने केले जाईल।